दुसरी गोष्ट 39 ठिकाणी गेलं की असं वाटतं उरकता घ्या आणि हे सांगते आताच मला भिका पाटलाच्या मृत्यूविषयी बातमी कळाली. भिका पाटलाचा स्वभाव म्हणजे अत्यंत सोज्वळ, प्रेमळ, निरागस, सगळ्यांशी चांगले वागणारे. खाली म्हणते लय काड्या करत होत रे ते गावात. माणसाला खोटं खोटं स्तुती करावी लागतात. हा, जिंदा हो तो निंदा होगी, मरने के बाद तो सिर्फ तारीफे होती है. व्हिडिओ बघितला दादा एका ठिकाणी, मला लय आवडलं ते व्हॉट्सअपचं. तुम्हाला वगा विषय आला म्हणून सांगतो. एका ठिकाणी मृत्यू झाला, एका जणाचं मरण झालं. मरण झाल्यानंतर सगळ्या पक्षाचे लोक आले श्रद्धांजली वायाला. आणि सगळ्या पक्षाचे लोक आल्यानंतर सगळ्याची चढावड चालली दादा बोलायची. भिका पाटील जायला होते, एक जण उठलं, कांबळावाला होतं ते, लगेच बोलायला सुरू केलं. भिका पाटलाच्या मृत्यूची मला बातमी कळाली. भिका पाटलाविषयी बोलताना एक गोष्ट प्रामुख्यानं सांगतो. कांबळाचं होतं. भिका पाटलाचा चेहरा हा मला कमळावानी दिसायचा. घडीवाला बसलो होतो, घडीवाल्याला राग आला, ते मला बोल द्या. लगेच उठलं ते, मला भिका पाटलाची बातमी कळाली मरणाची. काल मी जेव्हा व्हॉट्सअपला बघितलं भिका पाटील गेले, तेव्हा मी हातातील घड्याळात बघितलं तर सकाळचे 10 वाजले होते. लगेच तिसरं उठलं, म्हणे बाणावालं होतं ते, म्हणे भिका पाटलाच्या स्वभावाविषयी तुम्ही सांगितलं, पण भिका पाटलाचा स्वभाव खऱ्याला खरा, खट्याला खोटा होता. सत्य बोले लागे जरी कडू, येतील राग येऊ द्या. ववे पाठ करून घेतली 2-4 वजन आणाला. आणि ते सांगायचं भिका बाणाचं होतं ना ते. भिका पाटलाचा चेहरा जरी कमळावाणी असला तर भिका पाटील खऱ्याला खरं म्हणायचे. भिका पाटलाचे शब्द हे बाण होते. ते हातावाला बसवलं होतं बाजूला, ते माल बोल द्या. लगेच उठलं ते, म्हणे भिका पाटलाच्या मृत्यूची मला बातमी कळाली. आणि भिका पाटलाचे मृत्यू कशा झाला मला माहित आहे. आपल्याला वाटतं भिका पाटील आपल्यातून निघून गेले, तसं काहीच झालं नाही. भिका पाटलाला यमानं हात दिला. मनसेवाला बसवलं होतं ते, म्हणे मला बोलू द्या आता. लय खतरनाक असते ते उठलं, कोण म्हणतं म्हणे भिका पाटलाला यमानं हात दिला, तसं काहीच झालं नाही म्हणे. भिका पाटलाच्या हृदयाचं इंजिन बंद पडलं, मग भिका पाटील गेले म्हणे. विडाला तुम्हाला सांगू का, विनोदाचा भाग जाऊ द्या. ते बोलायचं फक्त मोजक्यात लोकांना जमतं बाबा, नाहीतर माणसाला पंचायत होती. वक्ता दष्ट सहस्त्रेष्ठी 10,000 व्यक्ती मागे एखाद्याला बोलणं येतं. अहो दादा, एका गावामध्ये मला विनवणी केली. महाराज म्हणे सप्ता गरिबीतला यावर्षी या म्हणे कीर्तनाला, आणि दक्षांना थोडं सांभाळून घ्या. आज नाही गाणार सांभाळून, सांभाळून घ्या म्हणे. म्हणलं बरं ठीक आहे. केला इशारा जाता लक्षात असं. आणि मग मला बोलवलं सप्ताहाला, म्हणे गरिबीतला सप्ताह आहे. सप्ताहाला गेलो ना, कीर्तन गठून केलं ना बाबा. माणूस एकदा इथं उभं राहिलं खायगे नसतं करत. कीर्तन गठून केलं. मग बोलायला उठतं एक जण शेवटल्या गावात, आणि ते बोलायला लागलं, हे बा आताच या ठिकाणी समाजा महाराजांनी चांगलं कीर्तन केलं. मग तुम्हाला सांगणंय, कीर्तनाला चांगलं येत जा, तुम्ही येता बे पंक्तीला बे चांगलं तणकून खाता. पण एका गोष्टीची आईगाई होऊ राहिली आपल्याकडून, तुम्ही वर्गणी कमी देऊ राहिले. तुम्ही वर्गणी कमी देत असल्यामुळे आमच्याकडे पैसे कमी राहू राहिले, आणि आमच्याकडे कमी पैसे होत असल्यामुळं हे असे समाधान महाराज सारखे हलके महाराज आणणं पडते म्हणे. तोंडावर सांगितले. आणि तुम्ही जर चांगली पुढच्या वर्षी वर्गणी दिली म्हणे तर चांगले महाराज आणू म्हणे. यो काय म्हणे याचा बाप आणू म्हणे पुढच्या वर्षी आपण. तिथं थांबलं नाही बाबा ते. विठ्ठल ते बोलणं मस्क्यात लोकायला जमतंय. नाही तर लग्नात बी श्रद्धांजली वादे बरेच जण ध्यानावर नाही राहत ना त्या टायमाला. आहे बऱ्याच ठिकाणी, आहे की नाही. अहो भक्ती करायची, संकल्पावी माया संसाराची, कलयाम नरेंद्र धनेन कांता. बायको सुद्धा गोड बोलते, खिशात पैसा असेल तेव्हा. याच्या अलीकडे येऊन सांगतो, खिशात पैसा असेल तरच बायको भेटते. लोक म्हणते बाबा, पहिल्या म्हणते यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. आता तसं नाही, यशस्वी झाला तरच स्त्रीचा हात भेटतो. धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपयाश्च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. हा बघ का, देवाची भक्ती करायची. मग भक्ती करत असताना अहो लोक म्हणतात, अहो कोणाची भक्ती करायची, ज्याच्याकडे भरपूर येते ना, ते सांगतात अभंगाच्या दुसऱ्याच्या काय सिद्धी ज्याचे दाशी. अहो त्या भगवंता करता मागायचंय, त्याच्यापाशी कोणत्याच गोष्टीचा उणेपणा नाही, कोणत्याच गोष्टीची